नागपुरातील अशोक चौक परिसरामध्ये असा एक उड्डाणपूल जो चक्क एका बाल्कनीतून गेलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हा उड्डाणपूल जो आहे तो प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून गेल्याचं आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NHAI कडनं हा उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। अशोक चौक इंदोरा दिघोरी असा हा उड्डाणपूल आहे, परंतु त्याची एक रोटरीचा एक भाग जो आहे तो आपण या ठिकाणी बघा। हा रोटरीचा एक भाग प्रवीण पत्रे यांच्या बाल्कनीतून गेलेला आहे आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। प्रवीण पत्रे माझ्यासोबत आहे। प्रवीणजी, तुमच्या बाल्कनीतून चक्क हा उड्डाणपुलाचा भाग गेलेला आहे। हो, पण मला त्याचा काहीच त्रास नाही आहे, त्यामुळे मला काही इश्यू नाही आहे तो बाल्कनीतनं गेला म्हणून। आणि डेव्हलपमेंटसाठी जर छोटं मोठं असं होत असेल तर माझा त्याला सपोर्ट आहे। तुमच्या घरातून गाड्या जाणार आहे आता, म्हणजे हा गैरसमज आहे। घरातनं काही गाड्या जाणार नाही, हा त्याचा फक्त एक बीमचा पोर्शन आर्क गेलेली आहे। त्याचा पिलर हा आणखी दुरून आहे तिथनं, आणि त्याची हाईट नियर अबाउट 8-9 फुटाच्या वर आहे। ती 8 ते 10 फूट आणखी उंच आहे तो। आणि त्यानंतर त्यावरनं जेव्हा गाड्या जाईल त्यात आणखी एक पॅराफिट बॉल राहील त्यांची 4-5 फुटाची। त्यामुळे ॲज सेफ्टीचा असा काही कन्सर्न येणार नाही आहे त्यामध्ये। बरं, काय वाटतं म्हणजे तुम्ही त्या बाल्कनीत गेल्यावर चक्क उड्डाणपुलाचं? ती माझी काही रेग्युलर रेसिडेन्शियल जागा नाही, ते युटिलिटी स्पेस आहे। कधी काय सकाळी कपडे वाळवावं लागले तर गेल्या जाते तिथं, असं काही त्याचं असं काही मला इश्यू नाही आहे त्या जागेचा। जे म्हणतात आम्हाला समस्या नाही, पण त्यांच्या घराची बाल्कनी आपण हे बघा, ही बाल्कनी आहे आणि त्या बाल्कनीतून उड्डाणपुलाचा काही भाग जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि त्यामुळे या उड्डाणपुलाच्या बांधकामाची चर्चा ही शहरात जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। नागपूर महानगरपालिका म्हणते की हे बांधकाम जे आहे ते या ठिकाणी अनधिकृत आहे, परंतु प्रवीणजी त्याला महानगरपालिकेच्या नोटिसीला उत्तर देईल। परंतु हे बांधकाम या ठिकाणी बघू शकतो, दिघोरी परिसरात जाणारा हा उड्डाणपूल चक्क प्रवीण पत्रे यांच्या बाल्कनीतून गेलेला आहे। त्यामुळे हे दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।